भरपूर आहे का? आज आपण लवकर चाले 5ला आले आपण. आज लवकर पण आलतं आपण 4च्या पहिला आलतं. वाटतं तुम्हाला कसा जाईल म्हणलं तर सॉरी भावांनो. मला कालचे वाले सकाळी 7 वाजता आणि गार्डन तुम्हाला माहित आहे किती वाजता बंद होते का? आणि 8 वाजता बंद होते. 7 वाजता उठलं फ्रेश व्हायला मला 7:30 वाजले. जायला 15 मिनिट मला 7:45 तिथंच वाजले. शूट बीट नाही काही नाही झालं. वापस आलं तसंच रुपी गेलं. जाऊ द्या म्हणलं नेक्स्ट टाइम ट्राय करू. उठल तर 5 वाजता 5:30 पास तर झोपा म्हणलं. आणि आचार्यामध्ये असं झोपलं ना मी डायरेक्ट 7 वाजता उठलं. काळजीपूर्वक तुम्ही एकदम फोकस माइंड मध्ये माझं सेट राहणं गेलं. करायचं ते करायचं. ते आपण चुकतोय दुर्लक्ष होतंय आपलं. सांभाळलं पाहिजेत आपण बरं का. आणि मेन गोष्ट म्हणलं तर बघा राहणं गेले. हे काय करावं काही कळ नाही गेलं मला बरं का. आणि आपलं एपिसोड तर तुम्हाला सांगतो नंतरच. आज मारले चेस्ट तर 3 सेट मार 3 म्हणलं तर 3 एक्सरसाइज मारले. आपलं मशीन मारलं 2 डंबल नाही 1 डंबल्स आणि एक दुसरी एक मशीन आणि 1 डंबल्स फक्त बस. प्रत्येकाचे 2 4 2 बस तास मारलं. जास्त वेळ करून बी काही कामाचं नाही. बॉडीला तर एकदम प्रेस चांगला पडला. एकदम प्रॉपर मारला. हेवी वेट पण नव्हतं आपलं. गेला आपण तेवढंच मारलं नाही मारलं. काळजी घ्या की तुम्हाला जेवढे गेलं तेवढंच मारा. नका मारू इंजुरी होऊ शकते. तरी चला मी 1 मिनिटाचा गॅप घेतो मग तुम्हाला वापस भेट. तर काय म्हणताय वातावरण बरं आहे का? माझं तर वातावरण बरं आहे. आपला एपिसोड आहे आज बघा 83वा एपिसोड आहे. मला पण लक्षात नाही कितवा काय आणि 83वाच आहे मला असं वाटते. तिचं असलं तरी आपण परत सांगू नंतर. तर आपण आज काहीतरी अलग म्हणजे वेगळं करणार आहे. रोजच आपण काहीतरी वेगळं करतोय कारण की रोजच्या रोज मला फरक पडत जाते हँड स्टँडमध्ये. तर 2 दिवसात आपण क्लिअर करून टाकू. तुम्हाला नाही एवढ्या हप्त्यामध्ये आपण क्लिअर करून टाकू. कसं माहिती आहे का? जेवढं दिवस लागते आपण तेवढे दिवस करायचं. आणि खोटं नाही जे आहे ते रिअल आहे. मी खोटं बेटं तुम्हाला नाही सांगत. जे मी प्रॅक्टिस करतो ते शूट करतोय. दुसरं काय पण नाही करत. आणि जे आहे मी जे स्टेप्स घेतले आणि ते स्टेप तुम्हाला सांगतो. जास्त काही नाही सांग करा बरं का. म्हणजे मला कळेल की आपण जे टिप्स वापरतो ते आपल्या फायदेमंद आहेत का नाही ते आपल्याला नंतर कळत. आतापासून फायदेमंद झाला आहे पुढं आपल्याला होणार आहे का. आणि आता बघा आपण मारणार आहे 2 ॲडव्हान्स स्पाइक पुशअपचे सेट 15-15चे एक प्रॉपर बरं का. आणि नंतर 2च वेळ थांबणार आहे 5 मिनिटं. वेळ नाही थांबणार. आता ऊन भरपूर आहे. आज 6:15 वाजता घरी जाऊ आणि एडिटिंग करायला. आणि आपण बरोबर 9 वाजता झोपणार आहे. आता तिकडे मशीन चालू झाली. माझा आवाज येते का नाही काम आहे तुम्हाला. जास्त वेळ बोलतोय आणि काही कामाचं नाही. मी मारणार आहे ॲडव्हान्स स्पाइक पुशअप 2 सेट 15-15चे. कंप्लीट झाल्यावर मी तुम्हाला भेटतो. कुठंच नाही का जाऊ. आलोच मी 10 मिनिटं. पहिला आणि दुसरा सेट कंप्लीट झाला. वाटलं की मला का नाही कारण की पुशअप मारताना मला असं वाटलं की म्हणजे माझं बोलायचं अर्थ ताकदच नाही असं मला वाटलं. पहिल्या सेटला होते मला पण माहित आहे. पण सेटला होते मला माहित आहे बरं का. कुणासोबत असं होते मला कमेंट करा. पण पहिला कोणता पण सेट राहू द्या मला पहिल्या सेटला वेट जात नाही पुढे जाते. सेम तसंच आहे इथं माझं पण. जेव्हा तुम्ही मारताय ना तेव्हा ॲडव्हान्स स्पाइक पुशअपचे फायदे तुम्हाला सांगतो. आपले हात स्ट्रेट ठेवून मारल्यावर थांबायला आपल्याला हात स्ट्रेट ठेवायचं आहे. एका स्ट्रेट ठेवायचं की जेव्हा आपण जसं ॲडव्हान्स स्पाइक पुशअपला करेन तसं आपल्याला हातावर स्टेप फॉलो करायचं आहे. पुशअप मारतोय आपल्याला होल्ड करायचं आहे. माहिती आहे का? ॲडव्हान्स स्पाइक पुशअप मारताय समजा बेंड आहेत प्रिबेंड आहेत ते काही कामाचं नाही. पण थांबता येणार नाही. कधी माझ्यासोबत होत राहते. पाय तेट केले हात तेट केले प्रॉपर मारले कधी का होईल इथलाच आपल्याला कळेल. व्हिडिओ बघतो मग तुम्हाला सांगतो. आपण बरोबर मारलं आहे. इथलं फुल नजर लावून बघितलं बरोबर आहे. कुठं चुकीचं पैकीचं नाही मारलं. पुढं झाल्यामुळं आपली लागली असती. बसू शकते कधी बसत नाही. समजायला असेल तुम्हाला बरं का. आणि आज आपण घेणार आहे म्हणजे माझा बोलायचा अर्थ. आता आपण घेणार आहे नेक्स्ट एक्सरसाइज अँड स्टंट. 5 मिनिट आपण वरती थांबू 5 मिनिट खाली थांबू. चला न वेळ घाल प्रॅक्टिस करू. पहिला सेट घेऊ वर.
टाइम स्टॉप केला आहे. लोकेशन बदलतो, तिथं चढ उतार असल्यामुळे मला जमत नाही. इकडे मी चेंज करतो लोकेशन बरं का. तरी चला स्टार्ट करू. तिथे गेलो टाइम आपला चालू करू. काय बोलू भावांनो, पुन्हा गेले. कंडिशन हेच आहे, एक दिवस पण गॅप पडला ना जमतच नाही दुसऱ्या दिवशी. आणि का माहित अजून किती दिवस लागतील काय. आणि ओव्हर कॉन्फिडन्स माझा लो होत जातो. नाही जमलं 30-40 सेकंद थांबतोय, पडतोय, थांबतोय, पडतोय, असंच राहणार. एक दिवस गॅप पडला दुसऱ्या दिवशी लक्षात राहत नाही. एवढा हप्ता कंटिन्यू करायचं भावांनो, रेवर यायचंच. आणि आपण एक दिवस पण गॅप पडला ना आपली नुकसान आहे, कळलं आहे बरं का. रेग्युलर येऊ आता. हे आपले चॅलेंज रेग्युलर येतील. आता रेग्युलर व्हिडिओ पडतील. फोकस राहणार गेले. पहिल्या सेट तर बेकार गेला. 6 मिनिट थांबलं तर मी नाही आलं थांबता. दुसऱ्या सेटला 6 मिनिट थांबू, नाही आलं, घरी जाऊ काय कर. माझा बोलायचा मूड नाही आणि मी फक्त 4.5 मिनिटच थांबले. आणि माझं लक्ष पण नव्हतं. प्रॅक्टिस करायला तर मला झोप येते पण डोळे झापतात माझे. माहित कुठं प्रॉब्लेम आहे काय नाही, उद्या का होते काय नाही. चला मग उद्या भेट.